गुरुपौर्णिमा. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यासपूजेचा दिवस. व्यासपूजेच्या पवित्र दिवशी संस्कृती घडण्याचे पूजन होते. संस्कृती घडण्याचे काम वेगवेगळ्या रीतीने अनेक ऋषींनी केलेले आहे. पण वेदव्यासाने सर्व विचारांचे संकलन करून आपल्याला संस्कृतीचा ज्ञानकोश महाभारत ग्रंथ दिला. भारत पंचमो वेद, त्यांच्या या ग्रंथाला 5व्या वेदांची उपमा प्राप्त झाली आहे. महाभारताद्वारे त्यांची सांस्कृतिक विचार दृष्टांतांसहित सरळ भाषेत समाजासमोर ठेवली. भगवान श्रीकृष्णाने त्याची बिरुदावली गायलेली आहे. वेदव्यासांचे जीवन व कवन अमर बनविण्यासाठी त्यांच्या अनुयायी चित्तकांनी संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या सर्वांनी त्यांच्यासाठी व्यास संबोधन निश्चित केले. सांस्कृतिक विचार ज्या पीठावरून सांगितले जातात त्या पीठालाही आज व्यासपीठ म्हटले जाते. ह्या व्यासपीठावर आरूढ होऊन जो निस्वार्थ भावाने स्वतःची उपासना किंवा भक्ती समजून स्वकर्तव्यारूपात संस्कृतीच्या प्रचाराचे जीवनव्रत घेतो त्याची पूजा या दिवशी करून कृतकृत्य व्हायचे. महर्षी व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार आहेत. कारण त्यांनी समग्र रूपात जीवन जाणलेले आहे. जीवन हा केवळ प्रकाश नाही किंवा केवळ अंधकार नाही, तर जीवन आहे छायाप्रकाशाचा लपंडाव, भरती ओहोटीचा खेळ आणि सुखदुःखांचा समन्वय. महर्षी व्यासांचे म्हणणे आहे की आपले जीवन तर काळ्या पांढऱ्या तंतूंनी विणलेले वस्त्र आहे. सद्गुण व दुर्गुण जीवनात बरोबरीने पाहायला मिळतात. जीवन त्याच्या समग्र रूपात पाहण्याची हिंमत बाळगणारा पवित्र दृष्टा ऋषीचा जीवनाचा खरा भाष्यकार किंवा मानवाचा खरा पथदर्शक बनू शकतो. व्यास समाजाचे खरे गुरु होते. म्हणूनच परंपरागत व्यासपूजा ही गुरुपूजा मानली गेली व व्यासपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली. निर्जीव वस्तू वर फेकण्यासाठी जशी सजीव वस्तूची गरज भासते, तशीच साधारणतः जीवनहीन व पशुतुल्य बनलेल्या मानवाला देवत्वाकडे पाठविण्यासाठी जीवन व्यक्तीची आवश्यकता भासते. ही व्यक्ती म्हणजेच गुरु. मानवाला देव बनविण्यासाठी स्वतःच्या पशुतुल्य वृत्तीवर संयम ठेवावा लागतो. ही संयमाची प्रेरणा ज्याला गुरुच्या जीवनातून मिळत असते. गुरु म्हणजे जो लघु नाही आणि जो लघुला गुरु बनवतो तो. जो जीवनाला मनाच्या ताब्यात जाऊ देतो तो लघु आणि जो मनाचा स्वामी होतो तो गुरु. गुरु वजनदार असला पाहिजे. जीवनाच्या घसरत जाणाऱ्या प्रवासातही जो स्थिर उभा राहू शकतो तो गुरु. कनककांता किंवा कीर्ती ह्यांची वावटळ त्याला उडवू शकत नाही आणि म्हणूनच तो अस्थिर व व्यवस्थित मानवाचा मार्गदर्शक बनतो. गुरु. आज गुरुपूजा गुरुवादात परिवर्तित झालेली आहे. गुरुपूजेचा गुरुवाद झाल्यामुळे मनात अंधश्रद्धा व अज्ञान ह्यांचा अंधकार आपटत आहे. गुरुपूजेचे सुंदररित्या फुललेले व सुगंधाने दरवळलेले पुष्प गुरुवादाने कोमेजून गेलेले आहे, कुस्करलेले गेले आहे. गुरुपूजन म्हणजे ध्येयपूजन. गुरुचे जीवन ध्येयपूर्तीसारखे असले पाहिजे. ध्येयाचे साकार रूप असते. मानवाच्या जीवनात ध्येय येताच संयम येतो. संयमाने शक्तिसंग्रह होत जातो आणि या शक्तीनेच मानव ध्येयाच्या जवळ जातो आणि शेवटी त्याचा साक्षात्कार होतो. अज्ञानाचा अंधकार निवारण्यासाठी ज्ञानाची ज्योत पेटवणारा गुरु व जीवन विकसित कामना राखणारा शिष्य याचा संबंध अलौकिक असतो, सुभाषितकार म्हणतात. गुरुजवळ बसून शिष्य नम्रता, जिज्ञासा व सेवा ह्यांच्याद्वारे गुरुजवळ असलेले ज्ञानामृत पितो. गुरु हा तर शिष्याच्या जीवनग्रंथावरील पेपरवेट आहे. याच्यामुळे वाचनाच्या विचाराने शिष्याच्या जीवनपुस्तिकेची पाने उडवून जात नाहीत. गुरुच्या उपकाराने ज्याचे हृदय भरून आलेले आहे अशा कृतज्ञ मानवाने गायले आहे की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा निर्माता, विष्णूप्रमाणे सद्वृत्तीचा पालक व महादेवाप्रमाणे दुर्गुण व दुर्वृत्तीचा संहारक, तसा जीव व शिष्य ह्यांचे मिलन करणारा गुरु हा साक्षात परब्रह्म समान आहे. अशा गुरुचे पूजन हे भारतीय सुसंस्कृतीचे सुमधुर व भावार्थ काव्य आहे. गुरुजवळ पोचताच बुद्धी ग्रहणशील बनते. त्याचा सहवास इतका मधुर असतो की त्यांच्यापासून दूर होणे मनातच येत नाही. कारण एका स्मिताने वर्षानुवर्षाचा थकवा दूर होतो. त्यांची कृपादृष्टी पडताच मनाची मिलिनता दूर होते. अशा गुरुचे पूजन ही भारतीय परंपरा आहे. धन्यवाद.